झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरामध्ये महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराची प्रकरणं वाढतायत। ती रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी होतीये, तर काही जण मुलींना कराटे शिकवा, काही जण महिलांनी सोबत मिरची पूड ठेवण्याचा सल्ला देत आहेत। मात्र ठाण्यामधल्या काही विद्यार्थ्यांनी महिलांना अडचणीच्या वेळी मदत करणारी एक सॅन्डल तयार केलेली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आता हीच सॅन्डल महिलांच्या संरक्षणाचं प्रभावी हत्यार ठरू शकते। ही किमया केलेली आहे ठाण्यातल्या चिल्ड्रन टेक सेंटरच्या 4 शाळकरी मुलांनी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांनी ही सॅन्डल तयार केलेली आहे। आता याचा कसा वापर होऊ शकतो ते पाहूयात। हे सॅन्डल 2 वेळा पायावरती जमिनीवरती आपटल्यानंतर याच्यामधून त्या रोबोट ॲक्टिव्ह होतो आणि खाली लागलेले ह्या रेबिट्समध्ये हाय व्होल्टेज करंट जनरेट होतो। जर हा त्या मॅडमनी जर कधी सपोज त्या महिलेने जर कोणाच्या पायावरती लावला तर त्याला हाय व्होल्टेज करंटचा झटका लागून तो इमिजिएट हे करू शकतो आणि तेवढाच ती महिला आपली त्याच्या तावडीतून सुटून जाऊ शकते। सध्या या सॅन्डलची किंमत 2000 रुपये असली तरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यानं ती 600 ते 700 रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग करून या सॅन्डलमध्ये आणखी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत। त्याच्यात आम्ही एक जीपीएस सिस्टम आणि एक सिम कार्ड ठेवणार आहोत, लावणार आहोत आणि त्याच्यात 5 कॉन्टॅक्ट सेव्ह करणार आहोत। एक असणार त्या तिकडच्या आसपासच्या पोलीस स्टेशनचा, म्हणजे त्यांनाही कळेल की कुठे नक्की काय घडतंय आणि काही 5 ज्यांचे नातेवाईक असणार त्यांच्याकडे पण त्याचं जीपीएस सिस्टमनी त्यांना लोकेशन पण कळेल। आता ही आधुनिक सॅन्डल महिलांवरील अत्याचार रोखण्यात कितपत फायद्याची ठरते ते पाहावं लागेल। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।